मला असं वाटतं की ऑफिसच चांगलं आहे ना की घरी, कारण घरी आपण कधीच सॅटिस्फाईड राहत नाही घरातल्या कामांमुळे, पण ऑफिसमध्ये गेलं तर तिथे आपल्याला कळतं तरी ॲटलिस्ट की आपण काय रोज काय कामं करतोय, कुठपर्यंत आलोय आपण, का आपलं काम, आपण काय काय ग्रोथ केली आहे स्वतःमध्ये. रोज नवीन नवीन तिथेही काही गोष्टी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बाहेर पडल्यानंतर. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहायचं म्हटलं की खूप खूप गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. जॉब करून घर सांभाळणं, मुलगा सांभाळणं हे खूप अवघड आहे, पण हे बाकीच्या लोकांना कळत नाही, कारण फुकटचे सल्ले देणारे खूप लोक असतात आणि ऍक्च्युअली आपल्यासाठी अवेलेबल राहणारे लोक हे कोणीच नसतं, कारण जे आपल्याला सल्ले देतात ते आपल्या वेळेला कधीच अवेलेबल नसतात. त्यामुळे डोंट बॉदर अबाउट दॅट पीपल. त्यांच्याविषयी अजिबात म्हणजे काही वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यांना जे काही मत वाटतंय ते त्यांचं मत त्यांच्याजवळच राहू देत, कारण आपल्याला हजबंड वाईफ किंवा मुलाला, आपल्या फॅमिलीला माहिती आहे आपण कुठपर्यंत गोष्टी सॅक्रिफाईस करतो. जेव्हा आजारी असतो, जेव्हा मुलाला अचानक ताप वगैरे येतोय, तेव्हा ऑफिस सोडून घरी येणं, स्कूलमधून कॉल येणं, म्हणजे खूप खूप गोष्टी आहेत ज्या आपण सांगताही येणार नाहीत. मला आठवणार पण नाहीत ऍक्च्युली इतक्या गोष्टी की किती लेवल पर्यंत कॉम्प्रोमाइज करावं लागतं आपल्याला. पण तरीही बोललं जातं की शहरातल्या बायकांना काय कामं आहेत. लोकांचा विचार करू नका. तुमची फॅमिली, तुमचा नवरा, तुमचा मुलगा तुमच्याविषयी काय विचार करतात आणि त्यांनी तुमची रिअल स्ट्रगल पाहिली आणि रोज उठून पाहतायत, त्यामुळे त्यांचं मत मॅटर करतं आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्या नवऱ्याच्या किंवा मुलाच्या आयुष्यामध्ये. म्हणजे फॅमिली, तुमची जी फॅमिली आहे, मुलगा, नवरा किंवा बायको असेल, तर त्यांचं मत मॅटर करतं, ना की बाहेरच्या लोकांचं जे आपल्यासाठी कधीच अवेलेबल नसतं.